बरोबर बसले सुरवीर. लिसन. अब प्रॉब्लम देखो अब क्या है. टू बिल्डिंग्स, दो बिल्डिंग आर फेसिंग ईच अदर ऑन अ रोड ऑफ विड्थ 12 मीटर. चला, इतना मीनिंग क्या होता है. अब देखो यहाँ पे टू बिल्डिंग्स आर फेसिंग ईच अदर, यानी दो बिल्डिंग फेसिंग ईच अदर, यानी क्या रहेगा, अपोजिट रहेगा. यानी ये कंसिडर कर दो, एक फर्स्ट बिल्डिंग और एक सेकंड बिल्डिंग. टू बिल्डिंग्स आर फेसिंग विथ ईच अदर. फिर दो बिल्डिंग के मिडल में क्या है, अदर ऑन द रोड ऑफ विड्थ 12 मीटर. यानी दो बिल्डिंग के मिडल में क्या रहेगा, 12 मीटर का एक रोड रहेगा. तो डायग्राम अगर निकालते हैं तो मान लो डायग्राम कैसे रहेगा. यहां पे हमने एक बिल्डिंग निकाल दिए, ये वाला बिल्डिंग निकाल दिया, इसको कंसिडर कर दो ए और बी. दूसरा बिल्डिंग निकाल दो. अब दूसरा बिल्डिंग कितना है ये पता नहीं है. एक सेकंड बिल्डिंग निकाल दिया हमने सी और डी. ये दो बिल्डिंग है. ए बी एंड सी डी रिप्रेजेंट टू बिल्डिंग. क्या मतलब घुबड़ाओ, सी डी रिप्रेजेंट टू बिल्डिंग. ये भी बिल्डिंग है और ये भी बिल्डिंग है. दो बिल्डिंग के मिडल में रोड रहेगा, यहाँ पे रोड रहेगा, ये ऐसा, ये रहेगा तुम्हारा 12 मीटर. 12 मीटर रहेगा ये. ओके. उसके बाद में देखो अब फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग, ये है फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग. ये फर्स्ट बिल्डिंग कंसीडर कर दो, ये सेकंड बिल्डिंग, क्योंकि लास्ट में क्या है, व्हाट इज द हाइट ऑफ द सेकंड बिल्डिंग. हमें सेकंड बिल्डिंग का हाइट निकालना है. क्या निकालना है, सेकंड बिल्डिंग का हाइट. ओके. इसका मतलब फर्स्ट बिल्डिंग का हाइट हमारे पास होगा. अब देखो यहाँ पे टू बिल्डिंग्स आर फेसिंग ईच अदर और दो बिल्डिंग के मिडल में 12 मीटर का रोड है. अब क्या करना है, फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग, फर्स्ट बिल्डिंग के टॉप से, बेबी सोना क्या बोल लो, फर्स्ट बिल्डिंग के टॉप से. तो फर्स्ट बिल्डिंग का टॉप ऑफ द पोजीशन क्या है, फर्स्ट बिल्डिंग का टॉप ऑफ द पोजीशन क्या है, हाथ करा. फर्स्ट बिल्डिंग का टॉप ऑफ द पोजीशन, फर्स्ट बिल्डिंग का टॉप ऑफ द पोजीशन का है, खुश है. फर्स्ट बिल्डिंग पहले से मानो ना, ये तुम्हारा फर्स्ट बिल्डिंग, ये तुम्हारा सेकंड बिल्डिंग. तो इस बिल्डिंग का टॉप ऑफ द पोजीशन कौन है, ये से क्या करना है, फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाई, यानी ये 10 मीटर है. फर्स्ट बिल्डिंग ये 10 मीटर हाई है. तो फर्स्ट बिल्डिंग के टॉप से क्या करना है, द एंगल ऑफ द एलिवेशन, द एंगल ऑफ एलिवेशन, यहां से एंगल ऑफ एलिवेशन. तो एंगल ऑफ एलिवेशन और एक एंगल ऑफ डिप्रेशन. कल ही बताया था मैंने कि एंगल ऑफ एलिवेशन कैसे रहेगा और एंगल ऑफ डिप्रेशन कैसे रहेगा. ऋतुजा एंगल ऑफ एलिवेशन साठी का करशील प्रॅक्टिकली सांग. हाँ, यहां से ऊपर देखना पड़ेगा, यानी ऐसा देखेंगे. यानी कहां से देखना है, कहां से देखना है, टॉप से. किस बिल्डिंग का टॉप, फर्स्ट बिल्डिंग का टॉप. फर्स्ट बिल्डिंग का टॉप कौन है, ये. यहां से नीचे देखेगा या ऊपर देखेगा, ऊपर. तो ऊपर किधर देखेगा, सेकंड बिल्डिंग के तरफ. किधर, सेकंड बिल्डिंग. तो ये तुम्हारा सेकंड बिल्डिंग. तो मान लो ये सेकंड बिल्डिंग का टॉप है, ये सेकंड बिल्डिंग का टॉप है. तो यहां से ये एंगल ऑफ एलिवेशन इधर बनेगा, यहां से बनेगा. ये है, ये 12 मीटर है, ये क्या है 12 मीटर. तो इससे ये यहाँ पे पैरेलल रहेगी लाइन, ये लाइन यहाँ पे रहेगी पैरेलल. यहां पे कंसिडर कर दे हमने ई. तो ये अगर 12 मीटर है और इससे हमने ये पैरेलल लाइन निकाल दिए, तो ये भी क्या बनेगा बे, 12 मीटर. 12 मीटर. तो फिर ये इसका अपोजिट, ये भी कितना बनेगा, 10 मीटर. इतना समझ में आया. देखो हमने डायग्राम कैसे निकाल दिए. अब वहां पे देखना नहीं, प्रॉब्लम की तरफ देखो. क्या है पहला प्रॉब्लेम, इकडे बुद्धंग शरणम साईडला तू पटकन म्हणत जा गच्छामी म्हणून. काय बसली असती ते, तिला फक्त म्हणते माझ्या डोक्यावर बस म्हणते, पेपरच्या वेळेस येईल तेव्हा. लिसन, टू बिल्डिंग्स आर फेसिंग ईच अदर. तो हमने दो बिल्डिंग निकाल दिए. पहला बिल्डिंग कौन सा निकाला, ये बी. दूसरा बिल्डिंग सी डी. बाद में क्या करना है, दो बिल्डिंग के मिडल में क्या निकालना है, रोड. कितना रोड है, 12 मीटर. यानी एक बिल्डिंग और इधर में क्या रहेगा, रोड. कितने मीटर का है, 12 मीटर. उसके बाद में क्या करना है, फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग. तो लेफ्ट में रहेगा तुम्हारा फर्स्ट बिल्डिंग. फर्स्ट बिल्डिंग का क्या लेंगे, टॉप. उस टॉप से हमें क्या लेना है, एंगल ऑफ
एंगल ऑफ एलिवेशन। तो एंगल ऑफ एलिवेशन से टॉप से नीचे देखना पड़ता है या टॉप से ऊपर देखना पड़ता है? टॉप से ऊपर। और टॉप से अगर नीचे देखते हैं तो उसको क्या बोलेंगे? एंगल ऑफ डिप्रेशन। तो फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग, तो फर्स्ट बिल्डिंग के टॉप से ऊपर देखेंगे, किधर देखना पड़ेगा? सेकंड बिल्डिंग के तरफ, सेकंड बिल्डिंग के तरफ। तो ऐसा जब देखेंगे तो कौन सा एंगल मिल रहा है हमें? एंगल ऑफ एलिवेशन या एंगल ऑफ डिप्रेशन? यानी यहाँ पे एंगल ऑफ एलिवेशन कितना डिग्री है? 60 डिग्री। यह है तुम्हारा 60 डिग्री। यहां तक समझ में आया? और उसने क्या बोला? 10 मीटर हाई, यानी 10 मीटर हाई फर्स्ट बिल्डिंग या सेकंड बिल्डिंग? फर्स्ट बिल्डिंग। किसका हाइट निकालना है? सेकंड बिल्डिंग का। इतना समझ में आया? हमने ये डैश डैश में लाइन निकाल दी है क्योंकि ये उसके अपोजिट में ये लाइन है, तो ये 12 मीटर होता है, ये होता है 10 मीटर। यहां तक डायग्राम समझ में आया? निकाल दो जल्दी डायग्राम अच्छे तरह से। ये हमने रफ निकाल दिया, तुमने अच्छे तरह से निकाल दो, पाउडर लगा लगा के। तो प्रॉब्लम के हिसाब से हमने डायग्राम निकाल दिए। जला अनिल बुद्रे डायग्राम काढून झाले? हा, आता बा इकडे मंडईमध्ये मी उभा, 2 झुंझुने घेऊन, एक झुंझुना तुले होईल, एक झुंझुना मले होईल. ओके, आणि बीच मध्ये ढोलक आहे ते हंसीले होईल. ये भी ये क्या है? हाइट ऑफ द फर्स्ट बिल्डिंग. CD रिप्रेजेंट हाइट ऑफ सेकंड. ये रिप्रेजेंट टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग. D रिप्रेजेंट BC रिप्रेजेंट डिस्टेंस बिटवीन फर्स्ट बिल्डिंग एंड सेकंड बिल्डिंग. इतना समझ में आया? लिया. कंसीडर ये भी इज इक्वल टू 10 मीटर रिप्रेजेंट हाइट ऑफ फर्स्ट बिल्डिंग उसके बाद में CD ये हमें फाइंड करना है. CD इज इक्वल टू क्वेश्चन मार्क रिप्रेजेंट हाइट ऑफ सेकेंड बिल्डिंग. CD रिप्रेजेंट हाइट ऑफ सेकेंड बिल्डिंग. पॉइंट ये एंड D रिप्रेजेंट टॉप पोजीशन ऑफ फर्स्ट एंड सेकेंड बिल्डिंग. टॉप पोजीशन ऑफ फर्स्ट एंड सेकेंड बिल्डिंग. उसके बाद में BC इज इक्वल टू 12 मीटर रिप्रेजेंट विड्थ ऑफ रोड बिटवीन टू बिल्डिंग. BC is equal to 12 meter represent width of road between two building. झाला? मैत्रीण कोणी गेली? आरोही कोणत्या? चला, आरोहीच्या मैत्रीण 1 तारखेला येशील. हा, पूर्ण महाराष्ट्र दर्शन करून ये. शेगाव शिर्डीला जाशील, गजानन महाराज दर्शन घेशील. संस्कृती मेसेज आहे तिच्या आरोहीच्या, दिलो इथूनच.
पण ते हुशार पोरगी आहे, आपल्यासोबत नोटबुक घेऊन गेली ते. हो, आपल्यासोबत रजिस्टर घेऊन गेली. बरोबर आहे संस्कृती? घेऊन गेली ते. हो हा, हुशार हुशार पोरी अशाच करतात. कुठे जायचं तरी आपल्यासोबत नोटबुक घेऊन जातील. चला हा लिसन इकडं पहा. डायग्राम समझ ली ना? डायग्राम समझ में आया कि नहीं? हाँ, अब देखो हाइट ऑफ द सेकंड बिल्डिंग कैसे निकालेंगे. हाइट ऑफ सेकंड बिल्डिंग कैसे निकालेंगे. तो आ जाओ यहाँ पे, ये वाले डायग्राम पे रब कर लेते हैं पहले. तो सेकंड बिल्डिंग का हाइट निकालने से उस बिल्डिंग का कुछ हाइट तो हमारे पास है. जो सेकंड बिल्डिंग है, जो क्या है सेकंड बिल्डिंग, तो उसमें से कुछ हाइट हमारे पास है. किस किस के पास है? सेकंड बिल्डिंग का जो टोटल हाइट है उसमें से कुछ तो भी हाइट हमारे पास है हमारे पास. हाँ धना है. कितना है? हाँ 10 मीटर है ना. 10 मीटर यानी इतना निकालना है. अभी हमें डी निकालना है. क्या निकालना है? डी का वैल्यू निकालना है. जो डी का वैल्यू निकालेंगे तो डी का वैल्यू इसमें यानी 10 मीटर में क्या करेंगे? ऐड करेंगे तो वो हो जाएगा हाइट ऑफ द सेकंड बिल्डिंग. अब डी कैसे निकालेंगे? डी कैसे निकालेंगे? फार्मूला कौन सा? यानी ये वाले डायग्राम जो एंगल ऑफ एलिवेशन, एंगल ऑफ डिप्रेशन, ये वाले यहाँ पे अगर फार्मूला पुट करना है तो कोई साइन थीटा लगेगा, कहाँ पे कॉस थीटा लगेगा, कहाँ पे टैन थीटा रहेगा. ओके, तो ये है तुम्हारा एंगल ऑफ एलिवेशन. स्टेटमेंट नाही दिलो आपण, एंगल ऑफ एलिवेशन लिहून टाका. स्टेटमेंट लिहून टाका. एंगल DAE इज इक्वल टू 60 डिग्री. एंगल ऑफ एलिवेशन, एंगल ऑफ एलिवेशन का हुआ? का हुआ रे साक्षी? का फुसुर फुसुर कर रहा है? चला, एंगल ऑफ एलिवेशन इतना लिख दिया हमने. चलो ये पोर्शन हुआ तुम्हारा. आता आज कोणाच्या अंगावर पडशील तिकडे, त्या दिवशी लचकत होतीस जाणीले. हाँ ये हुआ. चलो इसको पुष्पास करेंगे, खत्म करेंगे इसको. ये हुआ ना सभी का? हाँ, अब देखो यहाँ पे इसको थोड़ा वरिया लेके जाएंगे. ओके, नहीं जा रहा है याच्या मस्ती आली आले. हाँ, मजाक करत होता. लिसन, जो हमारा सेकंड बिल्डिंग है सीडी, उसमें से कुछ हाइट हमारे पास है, यानी 10 मीटर का हाइट हमारे पास है. अब हमें निकालना है ये जो डी वाला पोर्शन है, जो डी यहाँ पे याद होगा, तो डी का वैल्यू कैसे मिलेगा? तो कहाँ पे जाना पड़ेगा? ये काम करते हैं, इसका कैलकुलेशन भी लिख देते हैं. इसका कैलकुलेशन यानी ये 10 कैसे हुआ, ये 12 कैसे हुआ, तो यहाँ पे लिख दो. लिया. इन रेक्टेंगल ABCE, AB इज इक्वल टू CE, ये 10 मीटर. BC इज इक्वल टू AE, ये 12 मीटर. ये हुआ तुम्हारा अपोजिट साइड ऑफ रेक्टेंगल. हो गया? अब बताओ रे, जो तुम्हारा एंगल ऑफ एलिवेशन है, जो एंगल ऑफ एलिवेशन 60 डिग्री है, तो उसके साइड में एक वैल्यू हमारे पास है. तो इस एंगल ऑफ एलिवेशन, यहाँ पे उस एंगल ऑफ एलिवेशन के पास में ये ही है 12 मीटर, और उस एंगल ऑफ एलिवेशन के अपोजिट में, उस एंगल ऑफ एलिवेशन के अपोजिट में डी निकालना है. तब वैल्यू काय लिहाल? कोणता फॉर्म्युला लिहाल सांगा?
tan theta upon sorry, tan theta is equal to opposite side upon adjacent side. अपोजिट साइड है ना, और ये क्या है, एडजेसेंट. तो अपोजिट साइड निकालना है, एडजेसेंट साइड हमारे पास है, तो अपोजिट साइड अपॉन एडजेसेंट साइड, ये किसका फार्मूला है, टॅन थीटा का. किसका फार्मूला आहे, टॅन थीटा. काय लिहायचं नाही, मग मी इथे लिहितो, सांगत जा काय लिहू. होईनो, चांगला दिवस आहे, चुपचाप राहू नका. हा, टॅन थीटा इज इक्वल अपोजिट साइड अपॉन एडजेसेंट साइड, ये वाला फार्मूला है. थीटा हमारे पास है टैन 60, 60 का अपोजिट कौन है, डीई, उसका एडजेसेंट कौन है, 12. बराबर आहे. टॅन 60 ची व्हॅल्यू आपल्या जवळ लिहिली आहे का नाही लिहिली आहे, कोणाला माहित आहे हात वर करा. टॅन 60 ची व्हॅल्यू कोणाला माहित आहे, टॅन 60 ची व्हॅल्यू. तू गेलीस का, मग तू गेलीस, तुला नाही भंतीन बनवलं मी तर थांब, उद्या वस्त्रा घेऊन दिसेल तर इले भंतीन चाटीच करतो इथे. टॅन 60 ची व्हॅल्यू, हा बाबा, हा बेबा सोनी, टॅन 60 ची व्हॅल्यू, हा जाने, टॅन 60 की वैल्यू कितनी है, √3. तो यहाँ पे हम लिखेंगे √3, यहाँ पे डीई, यहाँ पे 12, ये अपॉन में है, ये इधर ट्रांसफर होगा कहाँ पे, इनटू में. बोलो बोलो क्या लिखेंगे, √3 into 12 is equal to D. Therefore D is equal to √3 ची व्हॅल्यू कोणाला पाठांतर आहे, हात वर करा. √3 ची व्हॅल्यू कोणाला पाठांतर आहे, √3 ची व्हॅल्यू, √3 ची व्हॅल्यू कोणाला पाठांतर आहे. एटम बॉम्ब फेकून मारीन हा सूत्रावर, चूक सांगितलं तर. √3 ची व्हॅल्यू, हा हा √3 ची व्हॅल्यू ना हा काही सांगते. √3 ची व्हॅल्यू कुछ आहे, मोरीन ना, √3 ची व्हॅल्यू, हा तर 1.73 into 12. ह्या 12 ने 1.73 ला मल्टिप्लाय कराल, कोणाची व्हॅल्यू भेटून राहिली, या डीई च्या व्हॅल्यूला का करायचा धने, डीई च्या व्हॅल्यूला काय करायचा, साइडला झालो. डीई च्या व्हॅल्यूला काय करीन, तेलामध्ये घालू दिले, आयटम सेकंड. बापरे, तू ही कम आयटम आहेस. हा 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 एक वेळा, हा एक वेळा. खरं सांग देवेश्रीनं पहिले का म्हणलं होतं, खरं सांग काय म्हणलं, का श्रद्धा सांग का म्हणलं तुम्ही ना, तिच्या मागे नाही जाणे, सांगा का म्हणलं तुम्ही ना, म्हणलं होतं ना आयटम ऑफ सेकंड बिल्डिंग म्हणलं होतं. हा म्हणली होती धने, हाँ मतलब समझिए. तो ये डी का वैल्यू कहाँ पे याद करेंगे रे, हाई, यहाँ पे 10 मीटर में याद करेंगे, 10 मीटर में. तो क्या मिलेगा हमें, हाइट ऑफ सेकंड बिल्डिंग. लिया इथपर्यंत चला. तो 12 से हमने मल्टीप्लाई कर दिए √3 के वैल्यू से, √3 का वैल्यू 1.73, इसको मल्टीप्लाई कर दिए 20.76. ये डी ची वैल्यू कोडी याद कराल 10 मीटर मध्ये, म्हणजे कंप्लीट तुम्हाला काय भेटते, सीडी लिहा खाली. हेन्स हाइट ऑफ सेकंड बिल्डिंग, हाइट ऑफ सेकंड बिल्डिंग, हाइट ऑफ सेकंड बिल्डिंग, हाइट ऑफ सेकंड बिल्डिंग कोण, सीडी. कोणाकोणाची ऍडिशन करायची, सीई प्लस ईडी, सीई प्लस ईडी. सीई ची व्हॅल्यू किती आहे 10, ईडी ची व्हॅल्यू किती मिळाले 20.76, तर किती होईल रे तो 30.76 मीटर. बिल्कुल. अब देखो इसका डायग्राम कैसे रहेगा, 2 पोल्स, 2 पोल ऑफ हाइट 18 मीटर एंड 7 मीटर. 2 पोल काढाल, एकाची हाइट राहील 18 मीटर, एकाची हाइट राहील 7 मीटर. उसके बाद में इरेक्टेड ऑन द ग्राउंड, यानी तो यहाँ पे एक और यहाँ पे एक मान लो सा,
ये इरेक्टेड ऑन द ग्राउंड, यहाँ पे ग्राउंड है, यहाँ पे ग्राउंड है, ये इरेक्ट है। ये भी है पोल, सी डी ये भी पोल है, ये ग्राउंड पे है तो ये ग्राउंड अटैच हो जाएगा ऐसा, क्योंकि ये दो पोल के मिडल में रोड रहेगा, ये रहेगा विड्थ ऑफ द रोड। हमें लास्ट में क्या निकालना है रे? फाइंड द एंगल, अंडरलाइन करा, एंगल म्हणजे तुम्हाला थीटाची व्हॅल्यू काढायची आहे, थीटा का वैल्यू निकालना है, फाइंड द एंगल उसको निकालना है। चला, तरण पुरण खाऊन आले असाल ना? नाही पाहिजे खावाले? का पाहिजे? का पाहिजे लावणे तुले? कोको भाजी? लिसन, हाँ अनले हा ये भी का वो हाइट, ये भी का वो हाइट, सीडी का वो बेस। अच्छा अच्छा, पहिले पोली पोली केलीस ना? हाँ पोलीची हाइट होय, हाँ ये भी और सीडी दोनों पोल है। अब मान लो एक ऐसा निकाल दिए, एक ऐसा निकाल दिए, दोनों पोल का हाइट है 18 मीटर और 7 मीटर, तो मुझे बताओ ये भी को कितना मीटर लिखना पड़ेगा? 7 मीटर, और इसको क्या लिखना पड़ेगा? 18 मीटर, इतना हुआ। अब देखो, इरेक्टेड ऑन द ग्राउंड, द लेंथ ऑफ द वायर फास्टन एट देयर टॉप्स, द लेंथ ऑफ द वायर है उनके टॉप में है, यानी ज्वाइन किया है, लेंथ ऑफ द वायर जो ज्वाइन किया है, तो वो ज्वाइन कहां से किया है? टॉप ऑफ द टू पोल्स, यानी इस पोल का टॉप ये रहेगा, इस पोल का टॉप यहाँ पे रहेगा, यहाँ पे हम ज्वाइन करेंगे, तो ये है तुम्हारा लेंथ ऑफ द वायर। ये लेंथ ऑफ द वायर कितना है? 22 मीटर, एवढा समझ रहा? अब फिर यहाँ पे तो ये डैश डैश से ज्वाइन करना पड़ेगा विद द हॉरिजॉन्टल, डैश डैश से ज्वाइन करेंगे। चला, हाँ आता का म्हणते फाइंड द एंगल, एंगल निकाल दो, फाइंड द एंगल मेड बाय द वायर, वायर ने जो एंगल बनाया विद द हॉरिजॉन्टल, हा है लेंथ ऑफ द वायर, हा वायर है, ये वायर यहाँ पे एंगल बना रहा है, यानी यहाँ पे बनाएगा, विद द हॉरिजॉन्टल यानी ये है तुम्हारा हॉरिजॉन्टल, यहाँ पे रहेगा सी। चला, आता हा 7 मीटर आहे, हा 18 मीटर आहे, हा 22 मीटर आहे, आणि तुम्हाला काढायचा आहे एंगल, तुम्हाला काय काढायचा आहे? एंगल। इतना समझ में आया? तो 18 मीटर एवढा नाही राहील रे बाळांनो, असा राहील, इथून राहील 18 मीटर, नाही समजला? असा राहील ना बे, सीडी आहे ना, सीडी आहे, सीडी ही काय आहे? हाइट ऑफ द सेकंड पोल, तो ये कंप्लीट सीडी 18 मीटर रहेगा। मग डीई किती राहील? हात वर करा, डीई किती राहील रे? डीई किती राहील आणि सी किती राहील हाई भेटेल। कंप्लीट सीडी 18 मीटर है, तो हमें ये सीडी से सी कितना मिलेगा और डी कितना मिलेगा ये हमें मिलेगा। डीई भेटेल आणि सीई सुद्धा मिळेल। मिळेल कोणा कोणाला मिळाला? हात वर करा, 1 2 3। खोटा बोल, बरोबर नाही सांगितलीस ना? एक फूक मारीन सीधा विहारात जाऊन पडशील, हा मूर्तीच्या वर, रॉंग झाला तर। हा गायत्री सांग, सीडी किती, ईडी किती लिहिन? ईडी हा ईडी किती? हा पा, हा गुड गुड, गुडुनी 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 गुडुनी, हा हा अनुले ईडी 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 किती राहील अनुले? 10, हा बरोबर आहे, 9 10, एक पाऊल ते समोर राहील ना, 10। हा तिची मैत्रीण अनिल पुत्री ते 1 मीटर समोर राहील, 11 80 12, हा बरोबर आहे। मंडईतले सिंगाडे होत, हा हा आरोही, हे डीई किती राहील? डीई हा बेबी सोना, ऍटमॉस्फिअर चेंज केलीस, इकडे आलीस, आलीस ना फायद्यामध्ये। किती राहील जाणे? किती राहील? 7। ह्या भोबळा रे दिसते, हा इकडे फेकून मार माझ्याकडे, मी फिरवतो असा असा, पूजा करतो, दे दे माझ्याकडे कॅच दे। अबे हा 7 मीटर आहे, याच्या अपोजिट मध्ये हा किती राहील रे? 7 मीटर, हा 7 मीटर राहील।
राहील 7 मीटर. मग हा किती राहील बुद्धंग? 11. 11. इकडचा ऍटमॉस्फिअरच चांगला आहे इकडचा. पाय ते तरी सुधारली ते बेबी सोना. चला, तो ये 7 ये 11 हो गया. हाँ, आता हमें निकालना क्या है? एंगल यानी थीटा. तो जो थीटा निकालना है तो उसके पास थीटा के अपोजिट है, थीटा का एडजेसेंट नहीं है, थीटा का हाइपोटेनस है असा म्हणावाचा. काय बोलो मी? थीटा का अपोजिट है, थीटा का एडजेसेंट नहीं है, थीटा का हाइपोटेनस है असा म्हणावाचा. मग साइन कॉस टॅन मधून 3 मधून कोण घ्याल? हात वर करा. साइन कॉस टॅन मधून का घ्यावाचा? हा सांग अनिल पुत्री, का घ्यावाचा? का घ्यावाचा? साइन थीटा. साइन थीटाचा फॉर्म्युला काय आहे? अपोजिट साइड अपॉन हाइपोटेनस. तो ये अगर फार्मूला रहता है साइन थीटा अपोजिट अपॉन हाइपोटेनस, साइन थीटा याज इट इज. सांगा थीटाचा अपोजिट किती आहे रे? 11. हाइपोटेनस किती आहे? 22. 11 दुने 22. साइन थीटा इज इक्वल टू 1/2. हे झाली साइन थीटा. पण आम्हाला पाहिजे थीटा. आम्हाला काय पाहिजे? थीटा. साइन थीटा नाही पाहिजे. ते साइन थीटाची व्हॅल्यू आहे. मग साइन थीटाची व्हॅल्यू 1/2 आहे. तर थीटा कशी भेटेल? तर त्याच्यासाठी काय म्हणावचा? साइन थीटा मध्ये 1/2 कोणाची आहे असा म्हणावं लागते. कोणाची? साइन 30. साइन 30 ची व्हॅल्यू किती राहते? तो साइन 30 ची व्हॅल्यू म्हणजे हा इथे लिहाल साइन थीटा इज इक्वल टू साइन 30. साइन 30 ची व्हॅल्यू 1/2. दोन्ही साइडला साइन साइन कॅन्सल. तर थीटा इज इक्वल टू किती भेटला? 30 डिग्री. हा आहे एंगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. थीटा इज इक्वल टू 30 हा काय आहे? एंगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. आया समझ में? कैसे सॉल्व करना है? डायग्राम काढला का? चला पहिले डायग्राम काढा. तो निकाल दिए डायग्राम. राइट. कंसीडर ये बी इज इक्वल टू 7 मीटर, सी डी इज इक्वल टू 18 मीटर. रिप्रेजेंट height of poles. Represent height of the poles. चला नेक्स्ट लाइन में AC इज इक्वल टू 22 मीटर. रिप्रेजेंट लेंथ ऑफ द वायर. चला अब इनका कैलकुलेशन करेंगे. यहां पे 7 मीटर कैसा करके. ओके, अब हमारे पास ये जो BD है यानी 2 पोल डिस्टेंस बिटवीन द 2 पोल, ये हमारे पास नहीं है, सिर्फ ये है. राइट. इन रेक्टेंगल ABD in rectangle ABDE, AB is equal to DE is equal to 7 मीटर. अपोजिट साइड है ये. सर्व है ना? ये अपोजिट साइड है. या ठिकाणी थीटा दाखवा रे. डायग्राम मध्ये थीटा दाखवा ना. दाखवलं ते? एक लाईन लिहिता येईल का तुम्हाला? याच्यावर एक लाईन लिहिता येईल थीटासाठी. थीटा बी द एंगल मेड बाय वायर
विथ हॉरिझॉन्टल असा एक स्टेटमेंट ऍडजस्ट करा. थीटा बी द अँगल मेड बाय द वायर विथ हॉरिझॉन्टल. यहां तक हो गया. सिंपल प्रॉब्लेम आहे, वर्ड्स प्रॉब्लेम आहे, वाटते मोठा पण तो सिंपल प्रॉब्लेम आहे. फक्त डायग्राम बरोबर पाहिजे तुमचे. डायग्राम अगर बराबर है तो प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा. ये 7 मीटर, ये 7 मीटर. अब बाकी ये 11 मीटर मिलेगा. राइट. सी डी इज इक्वल टू सीई प्लस ईडी. सी डी इज इक्वल टू सीई प्लस ईडी. चला, सीडी ची कंप्लीट वैल्यू किती आहे 18. सीई का वैल्यू हमारे पास नहीं है, ईडी का वैल्यू है 7. 18 माइनस 7 इज इक्वल टू सी. तो सीई इज इक्वल टू होता है 11 मीटर. सीई ची वैल्यू झाली 11 मीटर. झाला परदूप झाला. काल होता सारे परदूप. काल लक्ष्मीपूजन केलास. सुलतान सिंग सोबत तो पाकिस्तानचा सुलतान सिंग. दोन तीन पटकण्या मारला असेल सुलतान सिंगले. तो नाही झोपे आता. पाय तो पाहत पाहत येईल. बरं तुमच्या गावची मंडई केव्हाची आहे. रविवारची. मंडई म्हणजे राहशील नको. तर सुलतान सिंग येईल मंडईमध्ये. तुझीच मंडई करल तो. हाँ डाला करे इतना हुआ. तो डायग्राम में जो कुछ भी है तो तुमने लिख दिए. अब जो हमें थीटा फाइन करना है तो उस एंगल के पास उसका अपोजिट है, उसका एडजेसेंट है या उसका हाइपोटेनस है. तो ये जो एंगल है ये एंगल का एडजेसेंट हमारे पास नहीं है. एंगल का अपोजिट है और एंगल का हाइपोटेनस है. काय काय आहे म्हणलो मी. एंगल का अपोजिट है, एंगल का हाइपोटेनस है, क्या नहीं है. फिर नहीं है तो वो अप्लाई नहीं करेंगे. किसको अप्लाई करेंगे. अपोजिट बाय हाइपोटेनस. तो अपोजिट बाय हाइपोटेनस हा फॉर्म्युला कोणाचा रे. वी नो साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड बाय हाइपोटेनस. साइन थीटा अपोजिट साइड कोणाची आहे 11. हाइपोटेनस काय आहे 22 इज इक्वल टू 1/2 इज इक्वल टू 1/2. मग इथं लिहायचा बट साइन 30 इज इक्वल टू 1/2. साइन 30 इज इक्वल टू 1/2. लिहून झाला इथपर्यंत. असा लिहून झाला. लिह गायत्री लवकर. गायत्री 1/2 कोणाची व्हॅल्यू होय. कोणाची बरोबर सांग. पेन फेकून मारीन. 1/2 कोणाची व्हॅल्यू होय. 1/2 कोणाची व्हॅल्यू होय धना. 1/2 कोणाची व्हॅल्यू रे धना. डावा हातच फेकून मारीन. बरोबर सांग कोणाची व्हॅल्यू आहे. किती आहे असं. हा तर या 1/2 च्या ठिकाणी साइन थीटा इज इक्वल टू साइन 30 लिहाल. या 1/2 च्या ठिकाणी साइन साइन कॅन्सल नाही करायचा, दिमागात कॅन्सल करायचा.
प्रॅक्टिकली असा कापावाचा नाही. ओके, देअरफॉर थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. त्या खाली द्यायचा. दिस इज द अँगल, दिस इज द अँगल made by the wire with the horizontal. जला जला watch ROI problem ले watch उभी राहून वाच. ट्रान्सलेट करून सांगा ना. सांग जान्हवी, ट्रान्सलेट करून सांग. एका वादळाने झाड तुटलं. मग सांग मृणाली. का तुला काय वाटलं असा फेकून मारली म्हणलीस. अब देखो यहाँ पे चलो है. हाँ, a storm broke a tree and tree top rested 12 मीटर फ्रॉम द बेस. अब हाँ 20 मीटर. अब देखो यहाँ पे ये हमने यहाँ पे ये भी ये वाला पार्ट निकाल दिए. ये हाइट ऑफ द ट्री है. लास्ट में हमें हाइट ऑफ द ट्री निकालना है. ये हाइट ऑफ द ट्री है और ये ट्री का एक पार्ट यहां पे हमने डिनोट कर दिया सी. अब जैसा कि ये दोनों पार्ट है, ये कंप्लीट हाइट ऑफ द ट्री है, ये कंप्लीट हाइट ऑफ द ट्री है. ये है ये है बी और ये जो चिपका हुआ है ये है सी. ये क्या है सी. अब क्या करना है 20 मीटर फ्रॉम द अस्टम. ये भी ये तुम्हारा ट्री है. ये सी ये जो पॉइंट है यहाँ पे मान लो यहां से ड्यू टू द स्टॉर्म हाइट ऑफ द ट्री ब्रेक होने वाला है. ये भी हा काय है ड्यू टू द स्टॉर्म के वजह से ये ट्री ब्रेक होने वाला है. कोटून ब्रेक होणार आहे अनुले, कोटून ब्रेक होईल. मार बरं चना फेकून मार तुटल्या पाहिजे. यहाँ पे इस पॉइंट से ब्रेक होने वाला है. तो ब्रेक होगा तो ब्रेक होने वाला पार्ट ये सी है या सी बी है. देवेश्री सी पॉइंट से ब्रेक होगा ड्यू टू द स्टॉर्म. तो जो ब्रेक होगा पार्ट ओ पार्ट ये सी ब्रेक होईल का बी सी ब्रेक होईल. ऋतुजा ना बीसी ना होऊ सके. बरोबर आहे. हा बरोबर. खालतून कसा तुटल हा ना. देवेसीच्या बांजर बू झाडात बरं तिला बरोबर माहित आहे. त्या आंब्याची झाडं तुटतात ते वरून. तो ये बेस है. ये क्या है बेस. और ये जो यहाँ पे सी पॉइंट है, यहाँ पे सी पॉइंट है तो ये ब्रेक होगा. आता हा ब्रेक मग तो काय म्हणते ट्री टॉप. यानी ये है ट्री टॉप. ये क्या है
ट्री टॉप, कौन सा, ये सी, ये ट्री टॉप क्या हो रहा है, रेस्टेड, ये ऐसा रेस्टेड असा समजायचा. हा येथून तुटला, इथून तुटला, कोण तुटला, ये सी तुटला, आणि हा काय आला, खाली आला असा, ऑन द ग्राउंड, ऑन द ग्राउंड. अब जब ये ऐसा रेस्टेड होगा तो ये ट्री टॉप जो टूट रहा है, ब्रेक हो रहा है, और ये, तो ये दोनों के मिडल में कितना डिस्टेंस रहेगा, 20 मीटर फ्रॉम द बेस ऑफ द ट्री. द बेस ऑफ द ट्री म्हणजे हा आहे. काय सांगितलो, आला लक्षात अनिल पुत्री. ऍक्च्युअली झाड आणू का, झाड आणू का, आणू का ऋतुजा, हा झाड आणू, आणि त्याच्या, हा पाय ते अनिल पुत्री हो म्हणते, पण त्या झाडावर तिलेच बसावं लागेल. ते ठरवल का तो त्या ट्रीचा कोणता पार्ट तुटल, मग तेही त्याच्या बरोबर खाली सांडेल. मी खाली काढून ठेवलो गोळनिंबाचा झाड, जाण गोळनिंबाचं झाड काढून ठेवलो ना, उपडून ठेवलो ना, जाना ते बसते ना, जाना वान ना, बापा कायले असते रे. तो देखो यहाँ पे यह है तुम्हारा बेस, और ये सी से टूटेगा तो ये ऐसा रेस्टेड होगा, म्हणजे आणि 20 मीटर फ्रॉम द बेस म्हणजे असा राहील. समजा याला मी याला नाव दिलो, कोणता नाव दिलो, डी. काय नाव दिलो, डी. तर हा एसी पार्ट इकडे आला, हा एसी पार्ट, हा एसी पार्ट, ये यहां से ब्रेक हुआ तो ये ऐसा आएगा, ये ऐसा आएगा, यानी इसको यहाँ पे ज्वाइन करना पड़ेगा. जरा आता पहा, समजला पहा आता एकदा. मी आता याच्यावर क्वेश्चन विचारीन आणि बरोबर आन्सर नाही सांगितले, आज लक्ष्मीपूजनचा दिवस, हा नाकाले चिपकून ठेवीन मी, हा फेकून मारीन तर नाकालेच असा राहील, असाच जाल घरी. हा मग ज्या ठिकाणी ज्याच्याजवळ क्रेन आहे तो काढून देईल, त्याची जबाबदारी माझी नाही, लक्षात ठेवायची. आजच्या दिवशी सर्वांना फ्री, लक्ष्मीपूजनचा दिवस आहे, सर्वांजवळ पैसे राहतील, सर्वजण आपापल्या पैशानं क्रेन आणेल, ज्याच्या नाकाली हा चिपकून राहील, असा लोंबकडच राहील. ते नथ कशी राहते येते, तर हा नथा होईल, हा नथा, हा नथ्या होईल, चिपकूनच राहील. हा हा तुझ्या तर नाकाला चिपकून गेले. पहा आता मी याच्यावर क्वेश्चन काय विचारीन, कंप्लीट हा कोण, हाइट ऑफ द ट्री, ट्री ड्यू टू द स्टॉर्म से क्या होने वाला है, ब्रेक. तो ये यहां से ब्रेक होगा ना, यहाँ पे कौन सा पॉइंट है, सी. तो जब ब्रेक होगा तो ऊपर वाला ब्रेक होगा या नीचे वाला, ऊपर वाला पोर्शन कौन सा है, ये सी, और ये है बेस ऑफ द ट्री. तो ये ब्रेक होने के बाद ये वाला पोर्शन यानी ये सी वाला पोर्शन ऐसे रेस्टेड होगा. असीच डायग्राम काढ लिया है, और ये फ्रॉम द बेस इसका डिस्टेंस कितना है, 22. इतना समझ में आया. त्या समोर पहा, नंतर हा ब्रेक झाल्यानंतर मेकिंग एन एंगल ऑफ 60 डिग्री विद द हॉरिजॉन्टल. ये इधर ब्रेक हुआ तो यहाँ पे 60 डिग्री, एंगल ऑफ 60 डिग्री विद द हॉरिजॉन्टल. हा इथे रेस्टेड झाल्यानंतर हा 60 डिग्रीचा अँगल बनवतो, आणि इथे आहे तुमचा 22 मीटर. कोण आहे, 20 मीटर. कोण म्हणलं पहिले 20 मीटर, कोण म्हणलं पहिले, कोण सांगलं, पहिले कोण सांगलं, बेबास हो ना, कोण सांगितलं, केजल सांगितलं का. हा थांब, तुला 2 फटाके जास्त भेटतील. हा सुतळी बॉम्ब तो याटम बॉम्ब, याटम बॉम्ब, हाँ याटम बॉम्ब जरा. अब मुझे ये बताओ, ये एसी थोड़ी का नाम दिलो तुम यार, एसी. अब मुझे ये बताओ, एसी और सीडी में दोनों में क्या डिफरेंस है या दोनों में क्या सिमिलैरिटी है, दोनों अलग है, एसी और सीडी दोनों अलग है या दोनों सेम है. अलग है तो क्यों अलग है, सेम है तो क्यों सेम है. अलग वाले हाथ वर करा, अलग वाले. एसी और सीडी दोनों अलग अलग है क्या, दोनों अलग अलग है एसी और सीडी. हाँ जानवी, हाँ सांगते, एसी और सीडी दोनों अलग अलग है. हाँ
ओके, हाँ समझला मला. हाँ, एसी और सीडी दोनों अलग है या सेम है? सेम है. हाँ, एसी आणि सीडी अलग है या सेम है? सेम है. तो क्यों है? हाँ, अजून काय? अजून आस्था सांग, तुझी काही श्रद्धा आहे त्याच्यावर? काहीच नाही आहे. साईडला तू एक श्रद्धा बसली आहे, याच्यावर एक श्रद्धा सांग. काही आहे काय? तुझी आस्था आहे याच्यावर? सर मला वाटतं ना एसी आणि सीटी. तो ये जो एसी है यही सीडी है. कारण हा जो ब्रोकन पार्ट आहे, हा ब्रोकन पार्ट इथे खाली आला ना, खाली आला. एसी और सीडी दोनों डिफरेंट नहीं है, दोनों सेम है. ये दोनों सेम है, एसी और सीडी. डायग्राम समजली एवढी? पटकन काढा. लिया. कंसीडर ये बी द height of tree. चलो है. नंतर AC is equal to CD. Be the broken part of tree due to storm. झाला? झाला? लिहून झाला? BD is equal to 20 meter. Be the distance between base of tree and broken part of tree. झाला? इथपर्यंत लिहून झाला? हा झाला तुमच्या डायग्रामचा एक्सप्लेनेशन. झाला? डायग्रामचा एक्सप्लेनेशन झाला. हा लिहू लवकर. लावणे झाला? लिहून. तू रे कोकिळा झालं? लिहून झालं? साक्षी ग लिहून झालं? हाँ, बड़ा इकड़ा. अब देखो, अब कंप्लीट निकालना है. ये बी का वैल्यू तो डायरेक्ट नहीं मिलेगा. कोणाची वैल्यू डायरेक्ट नाही भेटेल रे अनिल पुत्रे? ये बी ची. मग कोणाची वैल्यू भेटेल? ये बी का वैल्यू डायरेक्ट नहीं मिलेगा. अब ये बी का वैल्यू डायरेक्ट निकालने से पहले हमें निकालना पड़ेगा बीसी, हमें निकालना पड़ेगा एसी. एसी नाही भेटला तर सीडी काढा. कारण जे सीडी काढाल तेच कोणाची होईल? अने जे सीडी काढाल ते कोणाची होईल? एसी. अब देखो, कंप्लीट ये बी, इसका वैल्यू नहीं मिलने वाला है. अलग अलग पार्ट में निकालेंगे. एक निकालेंगे बीसी और एक निकालेंगे सीडी. जो सीडी निकालेंगे वही किसका वैल्यू? एसी का. आता पहिले बीसी सांगा. आता बीसी ची व्हॅल्यू काढण्यासाठी साइन घ्याल, कॉस घ्याल का टॅन घ्याल? हात वर करा. बीसी ची व्हॅल्यू काढण्यासाठी साइन घ्याल, कॉस घ्याल का टॅन घ्याल? अँगल येती आहे, अँगल येती आहे. अँगलची हे कोण? अपोजिट साइड. अँगलची हे कोण? मग का घ्याल? टॅन थीटा. का घ्याल? टॅन थीटा. लिया. We know. We know. Tan theta is equal to opposite side by adjacent side.
फॉर्म्युला पाठांतर आहे, 3 वेळा पावायचा नाही. चला व्हॅल्यू पुट करा. थीटा म्हणजे 60, टॅन 60, अपोजिट म्हणजे BC आणि ऍडजेसन म्हणजे 20. जाना टॅन 60 ची किती रे? √3. √3. हा 20 इकडे आणा आणि इकडे ठेवा BC. खुश आहे. √3 ची किती? 1.73 इंटू 20 इज इक्वल टू BC. चला मल्टिप्लाय करा लवकर. किती? 34.16. 60 ना? 60. ज्याला मीटर. 34.60 मीटर. ज्याला इथपर्यंत लिहून ज्याला तो वो ट्री का थोड़ा सा पार्ट हमें मिला. तो ट्री का कौन सा पार्ट मिला रे? BC. आता ट्रीचा कोणता पार्ट पाहिजे? AC. पण AC मिळणार नाही कारण तो खंडोब्यासारखा वर उभा आहे, त्याच्यासोबत कोणी अटॅच नाही आहे. पण त्याचाच ट्विन्स आहे साइडला. कोण? CD वैल्यू काढता येईल. यानी ये एंगल, ये एडजेसन और ये कोण? हायपोटेनस. ये कोण? अपोजिट. तर तुम्ही आता कोणाची व्हॅल्यू काढल्या? अपोजिटची. सांगा कोणता फॉर्म्युला अप्लाय कराल? अपोजिट साइड बाय हायपोटेनस. सांगा लिहा. ओइनो साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड बाय हायपोटेनस. अजून कोणता यूज करताय का? हायपोटेनस मध्ये कोण आहे? हाई अप्लाय करता येईल रे. कॉस अप्लाय करता येईल. कॉस करू. कॉस तो इजी जाईल. चला घ्या कॉस करू. ऍडजेसन आहे ना आपल्याजवळ. कॉस थीटा इज इक्वल टू adjacent side by hypotenuse. थीटा तुमच्या जवळ आहे cos 60, adjacent आहे 20 आणि हायपोटेनस तुम्हाला काढायचा आहे CD. जरा cos 60 ची व्हॅल्यू किती राहते? 1/2. हा 20 आणि हा CD. क्रॉस मल्टिप्लिकेशन 20 इंटू 2. CD इज इक्वल टू 40 मीटर. झाला. CD ची व्हॅल्यू झाली 40 मीटर. लिहून झाला सर्वांचा? तिकडे 80 81 झाला. 80 CD ची व्हॅल्यू भेटली, पण CD इकडे आहे आणि ट्रीचा पार्ट होय BC आणि AC. ट्रीचा पार्ट आहे BC आणि AC. या CD कडे आपण भलतीकडे चालो. आपल्याला CD नाही पाहिजे होती, आपल्याला पाहिजे होती AC. 80 AC ची व्हॅल्यू कशी भेटेल? खुशे अशी हो. हा तिला पाहू द्या खुरसावरीवरून. हा मुक्काम पोस्ट गडेगाव, तहसील जिल्हा भंडारा. हा AC ची व्हॅल्यू 40. कोठी काढलो AC ची व्हॅल्यू? ते 40 तर CD ची व्हॅल्यू होय. CD ची व्हॅल्यू ना AC ची व्हॅल्यू एकच आहे. खरंच म्हणजे एका फॅमिली मधली हो म्हणून. मग तुझी डेट ऑफ बर्थ ना तिची डेट ऑफ बर्थ सारखीच आहे मग. तर पहिलेच आपण लिहिलो होतो ना वर कुठेतरी. काय लिहिलं होतं? AC इज इक्वल टू. त्याला इक्वेशन फर्स्ट द्या जो वर लिहिले होते. AC इज इक्वल टू CD. त्याला इक्वेशन फर्स्ट द्या. मग लिहा खाली. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट AC इज इक्वल टू CD इज इक्वल टू 40 मीटर.
झाला. एसी ची व्हॅल्यू आणि सीडी ची व्हॅल्यू सारखीच झाली. झाला. आता कंप्लीट हाईट ऑफ द ट्री काढता येईल. लिवा, खाली लिवा. का लिहाल सांगा. हाईट ऑफ द ट्री, हाईट ऑफ द ट्री काय लिहायचं सांगा. ए बी इज इक्वल टू, ए बी इज इक्वल टू कोणाची ऍडिशन कराल. बीसी प्लस एसी. बीसी ची व्हॅल्यू काढले, किती काढले रे. 34.60 प्लस हा किती काढले 40. दोघांची ऍडिशन कराल तर किती होईल 74.60 मीटर. झालं. बस बंद कर, बंद.